हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल सेल्फ फिजिक्स. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. कमेंट्स मध्ये काही सजेशन्स असतील, काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्या पद्धतीने आपण पुढचे व्हिडिओ बनवू शकतो. ठीक आहे, तर आपण चालू केलेले आहे वर्क. ठीक आहे ना, वर्क एनर्जी पॉवर हा चॅप्टर चालू केलाय. तर वर्क जी बेसिक अंडरस्टँडिंग आणि काही क्वेश्चन्स आपण केले, 3 व्हिडिओ केले आतापर्यंत. पहिल्या व्हिडिओ मध्ये वर्क म्हणजे काय, वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आपण बघितलेलं आहे, नाही का. आणि त्यानंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण 2-3 क्वेश्चन केले होते टू अंडरस्टँड हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन बाय दिस प्रोसेस. अँड आउट इन द थर्ड व्हिडिओ some typical questions we have solved. 2 questions I think. Just go to the video, go to the channel. I will give you the link below the video in the description box. Okay, watch it to get your concept of work clear. Okay, आज आपण त्या पुढचा पार्ट, दॅट इज एनर्जी, हा पार्ट आपण बघणार. चालेल, रेडी सगळे? हेडिंग टाकूयात. एनर्जी आपला मेन चॅप्टर चालू आहे. वर्क, एनर्जी अँड पॉवर. वर्क, एनर्जी अँड पॉवर, त्यामधला वर्क संपलेला आहे. ओके, नंतर आपण वर्क आणि एनर्जीचं रिलेशन पण बघणार आहोत, नाही का. एनर्जी आपण बघूया. एनर्जी म्हणजे काय, ठीक आहे. सो व्हॉट इज एनर्जी? व्हॉट इज एनर्जी? व्हॉट इज एनर्जी? व्हॉट इज एनर्जी? एनर्जी काय आहे? Energy is a capacity of doing work. What is energy? Energy is a capacity of doing work. काम करण्याची क्षमता, काम करण्याची क्षमता, त्याला काय म्हणतात? एनर्जी. Capacity of doing work. The capacity of doing work is called energy. Is called energy. ठीक है. Its unit, SI unit, joule, SI unit, joule. Okay, symbol J. Okay, CGS unit पण काय राहील? वर्क युनिट आणि एनर्जीचे युनिट सेम असतं. युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी इज सेम. That is joule, SI unit and CGS unit अर्ग. ओके, सो या दोन्ही मध्ये रिलेशन असतं. 1 joule is equal to 10 raised to 7 अर्ग. 1 joule is equal to 10 raised to 7 अर्ग. This is a conversion factor. क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी लागेल. वर्क साठी पण हेच, एनर्जी साठी पण हेच युनिट. ठीक आहे. सो आता ही एनर्जी कुठली असू शकते? केमिकल एनर्जी असू शकते. आपण पेट्रोल जाळतो गाडीमध्ये, पेट्रोल, बरोबर, पेट्रोल केमिकल एनर्जी, बरोबर. पेट्रोल जाळतो आपण आणि आपली मोटर, आपली गाडी पुढे मोशन मध्ये जाते. फिजिकल वर्क व्हायला लागले, दॅट इज मेकॅनिकल वर्क, बरोबर. मेकॅनिकल एनर्जी म्हणू शकतो आपण, मेकॅनिकल एनर्जी. त्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटी चालू केली. ओके, म्हणजे बटन दाबले की आपली लाईट चालू झाली. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामुळे झालं? प्रकाश पडलाय लाईटचा, म्हणजे लाईट पडली आहे, बरोबर की नाही. तो प्रकाश. सो लाईट एनर्जी कुठून आली? इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात झालं? लाईट एनर्जी मध्ये झालं. लाईट एनर्जी, बरोबर. कुठली एनर्जी असतात? मेकॅनिकल एनर्जी, रोटेशन ऑफ फॅन. आता हे कधी कधी काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन रोटेशन ऑफ फॅन मध्ये झालं, मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन झालं कशामध्ये? लाईट मध्ये, लाईट एनर्जी. सो किती प्रकारची एनर्जी आहेत मग? मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, त्यानंतर लाईट एनर्जी, बरोबर. त्यानंतर कुठली असेल? केमिकल झाला, ओके, लाईट झाला. अजून विंड एनर्जी, ओशन एनर्जी, बरोबर की नाही. न्यूक्लिअर एनर्जी. अशा भरपूर एनर्जी तुम्ही लिहू शकता, बरोबर. सगळ्याचं युनिट काय असेल? जूलच असेल. सगळ्याचं युनिट काय असेल? जूलच असेल. ओके, आणि ही एनर्जी वापरून आपण डिफरंट कामं करतो, वर्क करतो. ओके, सो एनर्जी इज व्हॉट? कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. तर आपल्याला
ह्या बाकीच्या एनर्जी काय लेणं देणं नाही आपल्याला, त्यांनी शिकायचं आपल्याला. मोस्टली डील विथ द मेकॅनिकल एनर्जी. मोस्टली वी विल डील विथ द मेकॅनिकल एनर्जी. ओके, सो व्हॉट इज दिस मेकॅनिकल एनर्जी? ओके, सो मेकॅनिकल एनर्जी जिथं जिथं डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, फिजिकल डिस्प्लेसमेंट व्हायला लागले, तिथं तिथं काय येईल, तिथं तिथं ही मेकॅनिकल एनर्जी असते. ठीक आहे, ही मेकॅनिकल एनर्जी दोन टाईपची असते. ही मेकॅनिकल एनर्जी दोन टाईपची असते. मेकॅनिकल एनर्जी आपल्याला डिटेल मध्ये बघायचे, मेकॅनिकल एनर्जी डिटेल मध्ये बघायचे. आणि मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप, मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप. नंबर एक कायनेटिक एनर्जी, नंबर एक कायनेटिक एनर्जी. नंबर दोन पोटेन्शियल एनर्जी. नंबर दोन पोटेन्शियल, नंबर दोन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आपल्याला आता डिटेल मध्ये बघायची कायनेटिक एनर्जी आणि नंतर आपण पोटेन्शियल एनर्जी बघणार आहोत. तर हे चालू करूया. हे बेसिक लिहून घ्या, एनर्जीची डेफिनेशन, युनिट्स. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जीज आणि मेकॅनिकल एनर्जी आपल्याला शिकायचे. त्याचे दोन टाइप, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. चला, पहिली हेडिंग टाकून घ्या. पहिली हेडिंग कायनेटिक एनर्जी. पहिली हेडिंग कायनेटिक एनर्जी. सुरू करूया. करू काही रेस? नोट केलं? नंबर एक कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी. नोटेशन, कायनेटिक एनर्जी केई म्हणू और फक्त के म्हणलं तरी चालेल. केई म्हणा किंवा के म्हणा चालेल. ठीक आहे. सो ही एनर्जी काय असते? द एनर्जी gained, energy gained by the body, energy gained by the body by virtue of, by or due to motion. सरळ साध्या भाषेत द्या, due to motion. म्हणजे काय असतं? ड्यू टू मोशन म्हणजे ड्यू टू व्हेलॉसिटी. बरोबर, मोशन मध्ये त्याला व्हेलॉसिटी असते, स्पीड असते. थोडक्यात स्पीड. एनर्जी स्केलर आहे. वर्क काय आहे? स्केलर क्वांटिटी. एनर्जी पण काय आहे? स्केलर आहे. ओके, तर ड्यू टू स्पीड तुम्ही म्हणू शकता किंवा व्हेलॉसिटी. ठीक आहे ना? अच्छा, तो वर्क सॉरी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? मग 1/2 m into 1/2 m into 1/2 m into v square. So this is the formula for kinetic energy. This is the formula for kinetic energy. 1/2 m v square. ठीक है, नोट करा. Kinetic energy is the energy gained by the body by virtue of motion, means due to velocity. Okay, the formula काय आहे? Kinetic energy is equal to 1/2 m square. लहानपणापासून शिकत आलोय आपण. Kinetic energy is equal to 1/2 m square. बरोबर की नाही? आता याला थोडंसं मॉडिफाय करूया. चालेल, थोडंसं मॉडिफाय करूया. Kinetic energy is equal to 1/2 m v square. याला मी काय करतो? m आणि m ने काय करतो? मल्टिप्लाय करतो. काय अडचण? m आणि m ने काय केलं? मी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे ना? आता बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2. हे m इकडे आलं, m स्क्वेअर झालं, v स्क्वेअर झालं, हे m इकडे आलं. बरोबर, तो कायनेटिक एनर्जी 1/2 इंटू mv. याला मी काय लिहितो? mv चा स्क्वेअर डिवाइडेड बाय, कॅन्सल आहे का? 1/2 mv स्क्वेअर बाय m. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mv म्हणजे काय रे? मोमेंटम, लिनियर मोमेंटम. सो mv इज लिनियर मोमेंटम b, याचा स्क्वेअर b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m. हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. जमेल?
हा एक फॉर्म्युला तुम्ही काय करा लक्षात ठेवा. मेन फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा हा. And in terms of momentum p square by. ओके ठीक आहे, सोपं आहे सगळं. अच्छा, आता याला काय करूया आपण, पी साठी रिलेशन आपण काढू शकतो. पी साठी आपण काय काढू शकतो, रिलेशन काढू शकतो. चला हे 2m इकडे घ्या. सो p स्क्वेअर इज इक्वल टू 2m इनटू कायनेटिक एनर्जी. 2m इनटू कायनेटिक एनर्जी किंवा फक्त k द्या तुम्हाला हवा असेल तर. सो p इज इक्वल टू अंडर रूट 2m इनटू कायनेटिक एनर्जी. 2m इनटू कायनेटिक एनर्जी. हे रिलेशन लक्षात ठेवा, हे रिलेशन लक्षात ठेवा आणि हे रिलेशन. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/mv स्क्वेअर आणि मोमेंटम इक्वल टू mv आणि ह्याच्यामध्ये रिलेशन कायनेटिक एनर्जी p स्क्वेअर बाय 2m. सो मोमेंटम, लिनियर मोमेंटम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2m कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. अच्छा, आता पुढची पोटेन्शियल एनर्जी घेण्याच्या आधी आपण काय करूया, एक अतिशय अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, वर्क एनर्जी थेरम. या वर्कचं आणि कायनेटिक एनर्जीचं कसं रिलेशन आहे ते आज आपण बघणार. ओके, वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम. Work energy theorem. So what is work energy theorem? What is work energy theorem? आपण बघितलं होतं एखादी बॉडीवर बॉडी डिस्प्लेस झाली तर बॉडीवर अनेक फोर्स असतात. बॉडीवर काय असतात, अनेक फोर्स असतात. कधी एखादा एक्सटर्नल फोर्स असतो, कधी ग्रॅव्हिटी आहे, कधी नॉर्मल रिएक्शन आहे. ओके, कधी काय फ्रिक्शन आहे. ओके, आणि बॉडी नेट फोर्स मुळे बॉडी इथे आलेली आहे, हे डिस्प्लेसमेंट बॉडीचं झालेलं आहे. अजून काय फोर्सेस असतात बॉडीवर, काय असतात असे वेगवेगळे फोर्सेस असतात. बॉडीवर काय असतात असे वेगळे वेगळे फोर्सेस असतात. ह्या सगळ्या फोर्सेसचं मिळून जे वर्क होतं त्यात टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज द वर्क एनर्जी थेरम? वर्क डन बाय all these forces, work done by force, work done by friction, plus work done by normal reaction, plus work done by mg. आणि आणखी कुठला आहे तर फॉर्म 4च आहेत. 4 अजून काय असतील, जे काय असतील ते टोटल वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे ना. वर्क डन बाय दिस ऑल, so total work done by all forces is equal to change in kinetic energy. Change in kinetic energy. Work done by all forces. Work done by all forces. Work done by all forces is equal to change in kinetic energy. Work done by all forces is equal to what? Change in kinetic energy. This is what WE theorem. This is what WE theorem. WE work energy theorem. सगळ्यात महत्वाचा टॉपिक वर्क एनर्जी पॉवर मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक, महत्वाचा कन्सेप्ट. ठीक आहे. अच्छा, हे सगळं नोट करा. आपण याला थोडंसं मॉडिफाय करू अजून. ठीक आहे ना. चल करू रेस. So work done, total work done is equal to change in kinetic energy. म्हणजे काय रे, कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. बरोबर की नाही. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. तर वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल म्हणजे 1/2m into v final minus 1/2m into v initial square. The work done by total work done on the body is equal to 1/2m. तुम्ही बाहेर काढलं तर काय आलं रे, काय आलं, wf square minus
V फायनल स्क्वेअर मायनस V इनिशियल स्क्वेअर हे तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही असं पण लिहू शकता इज इक्वल टू 1/2 m इंटू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर बरोबर तुम्ही लिहू शकता. लक्षात ठेवा. Work done by all forces is equal to what? Change in kinetic energy. Kinetic energy final minus kinetic energy initial. दोघांचे फॉर्म्युला ठेवले, कॉन्स्टंट गोष्टी बाहेर काढल्या. 1/2 m V f स्क्वेअर मायनस. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे जाऊया. त्याची प्रूफ बघूया आपण. प्रूफ बघूया. प्रूफ बघायची. ठीक आहे. समजा एक बॉडी आहे, डिस्प्लेसमेंट झालेली आहे यस. डिस्प्लेसमेंट झालेली आहे यस. ओके, त्या बॉडीचा मास आहे m. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी u होती, फायनल वेलोसिटी काय होती v होती. राईट. अच्छा, ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, वर्क डन करायचे. काही फोर्स लागला असेल या बॉडीवर. ओके, समजा नेट फोर्स F लागलेला आहे. ओके, आणि बॉडीची डिस्प्लेसमेंट झाली. ठीक आहे ना. चला मग काय लिहूया आपण, डिस्प्लेसमेंट काय आली V स्क्वेअर. काय फॉर्म्युला लिहायचा, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2as. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2as. तो V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर इज इक्वल टू 2as. S ची व्हॅल्यू काय आली, V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. हे आलं डिस्प्लेसमेंट. बॉडीवर फोर्स F लागतो. समजा बॉडीवर फोर्स, नेट फोर्स लागतो F. बरोबर. तर आपल्याला काय लिहिता येईल, यस, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बरोबर की नाही. तो वर्क इज इक्वल टू फोर्स किती आहे, कॉन्स्टंट. वर्क डन बाय, आपण कॉन्स्टंट फोर्सचा विचार करतोय सध्या. ठीक आहे ना. तो F ची व्हॅल्यू काय असेल, मास. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन इनटू डिस्प्लेसमेंट किती आहे, V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर डिवाइडेड बाय. है की नाही. तो वर्क डन बाय ऑल फोर्सेस. आपण नेट फोर्स घेतलेला, म्हणजे सगळ्या फोर्सेसचा नेट फोर्स घेतलेला आहे. म्हणजे वर्क डन, नेट वर्क डन मिळाले की नाही, म्हणजे नेट वर्क डन आहे की नाही. आपण हा फोर्स कोणता घेतलेला आहे, नेट फोर्स घेतलेला आहे. टोटल इकडे लागेल याचा सगळ्यांचा जो काही बनला तो नेट फोर्स घेतलेला आहे. बरोबर आहे. आणि ऍक्सेलरेशन काय असते, नेट फोर्स, मास इनटू नेट फोर्स. सॉरी, नेट ऍक्सेलरेशन किती असतं, नेट फोर्स इज इक्वल टू मास इनटू नेट ऍक्सेलरेशन. बरोबर की नाही. सो W इज इक्वल टू काय आलं, हे कॅन्सल झालं. इथे काय होतं, m/2 इंटू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. तो W इज इक्वल टू 1/2 m इंटू V स्क्वेअर मायनस 1/2 m इंटू V स्क्वेअर. W इज इक्वल टू हे काय, 1/2 m V स्क्वेअर कायनेटिक एनर्जी फायनल मायनस 1/2 m V स्क्वेअर कायनेटिक एनर्जी इनिशियल. This is the proof of work energy theorem. Work done by all forces is equal to what? Change in kinetic energy. समजतंय. ठीक आहे. आता काय करूया आपण, प्रूफ. व्हेरिएबल फोर्स असेल तर काय करणार, हा कॉन्स्टंट फोर्स आहे, नेट फोर्स काढला आपण, काय कॉन्स्टंट काढला. व्हेरिएबल फोर्स असेल तर काय करणार. ठीक आहे, ते बघूया आपण. एरेज करू, नोट केलेले, नोट करा. वर्क एनर्जी थेरम इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. प्रूफ ऑफ दिस वर्क एनर्जी थेरम by using constant force. Proof by using constant force.
कॉन्स्टंट फोर्स. बरोबर. प्रूफ घेतली आपण वर्क एनर्जी प्रूफ केला बाय युजिंग. आता व्हेरिएबल फोर्स. प्रूफ ऑफ वर्क डब्ल्यू थेरम बाय युजिंग व्हेरिएबल फोर्स. जर व्हेरिएबल फोर्स ऍक्ट करत असेल बॉडीवर तर काय करतात काही हरकत नाही. जर व्हेरिएबल फोर्स असेल तर वर्क काढा. वर्क इज इक्वल टू काय असेल फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असेल. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असेल. डीएस घ्या किंवा डीआर घ्या काही पण घ्या चालेल ना. आता पुढे काय करणार आपल्याला काय करायचे फोर्स पाहिजे. फोर्स कसा काढणार फोर्स कसा करणार याच्यामध्ये ठेवायचे आपल्याला. फोर्स कसा करणार फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन असेल. आता हे ऍक्सेलरेशन कसं करणार ऍक्सेलरेशन असतं dv बाय dt. ऍक्सेलरेशन कसं असतं dv बाय dt. बरोबर की नाही. याला तुम्ही असं लिहू शकता का बरोबर आहे. याला असं लिहू शकता का dv बाय dt ला इनटू ds कॅन्सल झालं. काही बदल केला का ds बाय ds 1 इनटू ds सेम. तो ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv बाय dt. तर मी काही चेंज केलं नाहीये. त्याला मी काय करतो ds ला इकडे घेतलं ds बाय dt इनटू dv बाय ds. तो ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ds बाय dt किती असतं रे v इनटू dv बाय dt. समजते का ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv बाय dt. ओके. मी आधीच ना अरेंजमेंट केली ds बाय dt काही फरक नाही पडला. ओके तेच लिहिलेलं फक्त मी काय केलं हे ds इकडे घेतलं ds बाय dt हे dv इकडे घेतलं dv बाय dt आणि ds बाय dt ची व्हॅल्यू ठेवली काय वेलोसिटी. त्याच्यावर आपल्याला काय लिहितात हे गेस करू का हे झालं. आता बघा त्याला मी असं लिहू शकतो a इंटू ds इज इक्वल टू v इंटू d. बरोबर की नाही. मी काय करतो हे याच्यावरून वाटण्यास काय करूया फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असणार डायरेक्ट हे ठेवू का तिथं. याच्यापेक्षा आम्ही काय करतो याच्यावरून काय लिहिता येईल मला फोर्स इज इक्वल टू काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन असतं ना. बरोबर की नाही. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं आणि F इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन किती आहे v dv बाय ds. हे फोर्सची व्हॅल्यू मी तिथं पुट इन वन. सो w इज इक्वल टू इंटिग्रेशन f ची व्हॅल्यू काय आहे mv dv बाय dx ही झाली फोर्सची व्हॅल्यू इनटू हे ds. समजते का f ची व्हॅल्यू काय आहे mv dv बाय ds इनटू ds कॅन्सल काय आलं वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन m इनटू v इनटू dv. आणि वेलोसिटी कुठून कुठपर्यंत इनिशियल वेलोसिटी टू फायनल वेलोसिटी. चला वर्क डन इज इक्वल टू मास बाहेर काढा इंटिग्रेशन ऑफ vi vf v dv. ठीक आहे ना. सो वर्क इज इक्वल टू काय मास इनटू इंटिग्रेशन ऑफ v काय v स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n dx काय असते x टू द पॉवर n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 असते. इथं x च्या ऐवजी काय आले v आले dx च्या ऐवजी काय आले dv आले n च्या ऐवजी काय आले 1. ओके सो n प्लस 1 सो v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 जी v इनिशियल टू v फायनल. येते का लक्षात. ठीक आहे ना. x च्या ऐवजी वेलोसिटी x च्या ऐवजी v वेलोसिटी आणि n ची व्हॅल्यू आहे 1 प्लस n प्लस 1 आहे तो 1 प्लस 1 2 डिवाइडेड बाय n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 2 हा पाठवला. हे पुन्हा बाहेर घ्या वर्क इज इक्वल टू m बाय 2 इनटू अप्पर लिमिट लोअर लिमिट. कसं पुट करायचं त्या व्हेरिएबलच्या जागी v च्या जागी vf चा स्क्वेअर मायनस v च्या जागी v इनिशियल चा स्क्वेअर. बरोबर की नाही. w इज इक्वल टू मध्ये घ्या m pf स्क्वेअर बाय 2 मायनस m बाय 2 v इनिशियल स्क्वेअर. काय रे
काय नाही 1/2 mv². फायनल, सो फायनल कायनेटिक एनर्जी minus 1/2 mv initial square, initial kinetic energy, and work is equal to, this is what, change in kinetic energy, and हेच आपण टोटल वर्क डन काढतोय. आपण टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ते लक्षात. तर आपण दोन्ही पद्धतीने व्हेरिएबल फोर्स आणि कॉन्स्टंट फोर्स दोन्ही फोर्सनी काय केलं, आपण वर्क एनर्जी थेरम प्रूव्ह केला. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज द कॅपॅसिटी डुइंग वर्क. बरोबर. त्याचे भरपूर टाइप्स असतात. त्यातलं मेकॅनिकल एनर्जी आपल्याला शिकायचंय. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप, एक कायनेटिक एनर्जी, एक पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आपण नंतर बघू. आता कायनेटिक एनर्जी सुरू केला. कायनेटिक एनर्जी काय? एनर्जी ड्यू टू मोशन, दॅट इज वेलोसिटी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv². ओके. नंतर मोमेंटम वगैरे आपण त्याच्यामध्ये अरेंज केलं. आणि ह्या वर्कचं आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन आपण बघितलं. वर्क मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण. एनर्जी आज बघितली, कायनेटिक एनर्जी आज बघितली. कायनेटिक एनर्जी आणि वर्क मधलं रिलेशन आपण बघितलं. आणि तो म्हणजे वर्क एनर्जी थेरम. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. वर्क एनर्जी थेरम म्हणजे काय? वर्क डन बाय टोटल फोर्स, वर्क डन बाय ऑल फोर्सेस, दॅट इज टोटल वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. आणि त्याची प्रूफ बघितल्या. प्रूफ लक्षात ठेवली तरी चालेल, नाही लक्षात ठेवलं चालेल. कन्सेप्ट लक्षात ठेवा. कन्सेप्ट लक्षात ठेवा. व्हॉट इज वर्क एनर्जी थेरम? वर्क डन बाय ऑल फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. तर इथं आपण थांबूया. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एकदम अतिशय चांगले चांगले क्वेश्चन्स, ओके, कॉम्पिटिशनचे सिंपल क्वेश्चन घेऊन आपण अंडरस्टँडिंग करू आणि एक ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण पोहोचूया. वर्क एनर्जी थेरमचे चांगले क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर ही थिअरी व्यवस्थित लिहून घ्या, वाचा, लक्षात ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट मध्ये तुमच्या काही रिक्वायरमेंट असेल तर पुटअप करा. ओके. अभ्यास करत राहा.